तुम्ही सगळ्यांनीच मला मेसेज केलाय की ताई तुमचं नवीन वर्षाचं काय रिझॉल्युशन आहे. तर रिझॉल्युशन असं काहीच नाही आहे आणि रिझॉल्युशन करायला नवीन वर्षच लागतं असं काही नाही आहे. जसे जसे अनुभव येतात तसं तसं मी वर्षभर रिझॉल्युशन करतच असते. त्यावर मी किती खरी उतरते ते मला माहीत नाही, पण मी माझ्याकडनं प्रयत्न करते. तर ठरल्याप्रमाणे यावर्षी असं आहे की लोकांपेक्षा स्वतःकडे लक्ष द्यायचं. कारण कसं आहे की लोक आपल्या गरजेनुसार आणि आपल्या याच्यानुसार वागतात. आता लोकांनी जर देवच बदललाय तर मग माणसं आहे आपण. गरजेनुसार लोक येणार, काम झालं की लोक सोडून जाणार. जे लोक तुमची कंपॅरिझन करू शकत नाही ते लोक तुमच्याबद्दल वाईट बोलणार. तर त्याच्याकडे इतकं लक्ष द्यायचं नाही असं मी ठरवलेलं आहे. दुसरं म्हणजे जर 100 लोकांपैकी 60 लोक आपल्याशी नाराज असतील आणि 40 खुश असेल तर त्या 60 लोकांना खुश करण्याचे प्रयत्न न करता तो प्रयत्न जर या 40वरच अधिक भर दिला तर ते जास्त चांगलं राहील असं मला वाटतंय. आणि एक मी ठरवलेलं आहे की नवीन वर्षात मी नाही म्हणायला शिकलं पाहिजे. आणि जे हे असं करत असते ना मी फुकटचं का म्हणजे काय म्हणते त्याला, मदत करणं, कोणाचाही चांगला विचार करणं निस्वार्थीपणे वगैरे, ते मी आता करणार नाही. ते तुमच्यातल्याच काही लोकांना माहीत आहे की मी काय आहे काय नाही आहे. आणि अजून असं आहे की व्यवहार आणि संबंध हे 2 गोष्टी वेगळ्या ठेवल्या पाहिजे. संबंध चांगले ज्यांच्याशी असेल त्यांच्याशी व्यवहार करू नका. ज्यांच्याशी व्यवहार असेल त्यांच्याशी तुमचे संबंध चांगले राहणार नाही. आणि प्रॅक्टिकल राहायला शिका. सपोज जर असं असेल की तुम्हाला कोणी नावं ठेवत असेल किंवा तुम्हाला कोणी वाईट म्हणत असेल की आपण त्यांचं काम केलं नाही त्यामुळे, तर म्हणू द्या, पण स्पष्ट नाही म्हणायला शिका. कारण काय होतं, आज जर नाही म्हटलं नाही तर उद्या त्याचे ड्रॉबॅक आपल्यालाच भोगावे लागतात. आपण तर समोरच्या माणसाचं मन ठेवण्यासाठी किंवा रिलेशन जपण्यासाठी आपल्या मनाला वाटत नाही तरी पण आपण ती गोष्ट करत असतो आणि आपल्याला त्याचंच जास्त वाईट वाटतं की बा माझं मन नव्हतं तेव्हा मी या माणसाला इतकी हेल्प केली, बाईला म्हणा की माणसाला इतकी हेल्प केली आणि आता हे झालं, तर मग ते आपल्याला जास्त वाईट वाटतं. तर त्यामुळे स्वतःच्या मनाला जपा, स्वतःची मानसिक शांती जपा, स्वतःचं आरोग्य जपा. आणि या दुनियेत तुम्ही फक्त तुमच्या मुलांसाठी जगत आहात. बाकी कोणाला काही फरक पडत नाही आहे तुमच्याशी काय हे होईल काय ते. आणि शेवटी काही झालं तर आपण सुना आहे. आणि काही बायकांचे मला मेसेज आलेले आहे की ताई माझ्यासोबत असं झालं, माझ्यासोबत तसं झालं, सासरच्याच लोकांबद्दल. तर त्यांना मी एकच सांगेल की तुला पहिले प्रायोरिटी तुला दे. आता तुझी वय 36-40 झालेली आहे. तुला तुझ्या प्रायोरिटीवर ठेव आणि तुला कोणी म्हणणार नाही की तू दमली आहे तर आराम कर. तू कितीही दे, तुझ्याकडनं तू काय नाही केलं हेच नेहमी बघितल्या जाईल. आणि सासरच्या लोकांना खुश ठेवणं म्हणजे बेडकाला तोलण्यासारखं आहे. एकाला ठेवलं की दुसरा उडी मारतो त्यामुळे तुझी प्रायोरिटी ठेव आणि तुझ्यानंतर तू मुलांना ठेव. कारण तू स्वतः खुश राहिली तर तू तुझ्या मुलाला, फॅमिलीला खुश ठेवू शकते. आणि मी एक लेडी म्हणून तुम्हाला सांगेल की नवरा बायकोमध्ये कम्युनिकेशन करा. तुम्हाला जरी वाटत आहे की हे माझं बोलणं नवऱ्याला पटणार नाही, पण बोलून बघा, हिम्मत करा. आणि बस 2025 खूप काही शिकून गेलं. ज्यांनी जसा साथ दिला त्यांना 2026 मध्ये तसंच दुप्पट मिळो. बस एवढं मी बोलू शकते. हेच माझ्यासाठी खूप आहे की मी जसं लोकांशी वागली तसंच जे मी लोकांना दिलंय ते मला तसंच परत मिळू दे. एवढी बोलण्यात जर तुमच्यात ताकद आहे तर बस. आणि 2025 आम्ही खूप छान म्हणजे देवाच्या याच्यात घालवलेला आहे. सुरुवात आमची खूप छान झालेली आहे आणि त्याचे व्हिडिओज वगैरे येतीलच. आणि बस माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. काहीही तुम्हाला हेल्प लागली तर तुम्ही मला DM करू शकता. यूट्यूबवर नाही करू शकत तर तुम्ही इंस्टाग्रामवर करा, फेसबुकवर. माझ्या परीने मी तुमच्या प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. नाही तर मग मनाने सांगितलं नाही.